नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज नारळी पौर्णिमा आहे आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी एक नावाजलेला चोर गोविंदा म्हणजे उमरखाडी या ठिकाणी होतो। चोर गोविंदा जो दरवर्षी असतो, खूप मोठ्या प्रमाणे तिकडे सलामी द्यायला वगैरे पथकं येतात। तर आजचा हा ब्लॉग असेल, हा नारळी पौर्णिमेचा चोर गोविंदाचा उमरखाडीचा असेल। तर आपण आता सध्या चाललो आहे, मी अंधेरीला आहे, आता इकडून आपण चाललो आहे उमरखाडी या ठिकाणी। आणि नारळी पौर्णिमेचा पूर्णपणे ब्लॉग हा या माझ्या चॅनलद्वारे तुम्हाला बघायला भेटेल। तर सोबत राहा माझ्याबरोबर, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। सुंदर सुंदर 8-8 थरचे तुम्हाला पथकं दिसतील, नंतर महिला गोविंदा पथक दिसतील। तर सोबत राहा माझ्याबरोबर। आणि जे नवीन सबस्क्रायबर आहेत, नवीन जे बघतात व्हिडिओ, त्यांनी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबत राहा माझ्याबरोबर, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। या संपूर्ण विभागामध्ये या कार्याचा धडाका ज्यांनी लावलाय असं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित राहत आहे। आपला रुपेश फाउंडेशनचे सर्व आणि या महाराष्ट्रातील सर्वात मोठा सराव टाळ्या वाजू शकतो आपण, काही नाही केलं तर टाळ्या तर वाजू शकतो आपल्या या भगिनींसाठी, सावित्रींच्या लेकीसाठी, जिजाऊंच्या लेकीसाठी। वा, अतिशय कडक सलामी, 4 थर गोल गोल फिरताय, टाळ्या टाळ्या आपण वाजवू शकतो आपल्या भगिनींसाठी। वा, केलेला सराव आज दाखवण्याची संधी आली आहे। हंडीचा दिवस जवळ आलाय, परंतु महाराष्ट्रातील नामवंत हा सराव हंडीचा सोहळा यंग उमरखाडी गोविंदा पथकाचा गोल 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 मात्र या ठिकाणी फिरत असताना या अंजनी गोविंद सलामी या ठिकाणी देणार आहे। अंजनी गोविंदा पथक अग्रीपाडा खारदांडा या आपल्या भगिनी 5 थरांचा मानवी मनोरा या ठिकाणी रचतील। त्याचबरोबरीने आज मात्र आगरी कोळी गीतं आपल्याला ऐकायला मिळतील, ज्यांनी अख्खा महाराष्ट्राला वेळ लावलाय अशा गौतमी पाटील, त्याचबरोबरीने दादूस यांना या ठिकाणी ऐकणार आहात, परमेशजी माळी यांना ऐकणार आहात, सोनाली भोईर यांना ऐकणार आहात। एकाहून एक सरस कलावंत उभ्या महाराष्ट्राला वेळ लावणारे आज या मंचावर येणार आहेत। अतिशय चांगला प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय। अंजनी गोविंदा पथक मानाचा हा सोहळा 3 थर कंप्लीट होत आहेत। अगदी एकमेकाला धीर देत, आधार देत, हात देत, थरावर थर रचणं, 2 महिने प्रॅक्टिस आणि त्याच्यानंतर आजचा दिवस उगवणार आहे। प्रत्येक जण आपल्या ऑफिसला जातो, कामात असतो, कुटुंब सांभाळतो आणि त्याच्यामधून आपल्या मंडळासाठी वेळ देखील देतो। आणि याच बरोबर पहिली सरावाची अंडी आणि कोण म्हणतात 2 बायका एकत्र राहू शकत नाही, तर 5 थर उभे राहिलेत। आमच्या महिलांनी पहिलं पथक जोरदार टाळ्या झाला पाहिजे आमच्या पहिल्या पथकासाठी। वा,
सर्वात गौतमी ताई, मला खास तुम्हाला सांगायला आवडेल की ही हंडी वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आणि तोच मान पुढे सुरू ठेवण्याचं काम रुपेश बाबा करता आहे. आणि अर्थात त्याला साथ आहे प्रियाताईंची, प्रिया रुपेश पाटील आणि रुपेश दादा पाटील यांच्या पुढाकारानं ही मानाची हंडी गेली कित्येक वर्ष इथं आयोजित केली जाते आणि ह्याच वर्षी सुद्धा तो मान तसाच कायम ठेवलाय. 7 थराची हंडी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. आणि ना, मी एक सांगू का, तुम्हाला बघून मला तरतरी आली. ते मुंबईकर आहे ना, मुंबईकरांचा नादर पाटील आणि प्रिया पाटील, मी तुमचं मनापासून आभार मानते. खरं तर यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. यांच्यामुळे मी आज तुमच्यापर्यंत पोहोचली आहे, म्हणून खरंच तुमचं मनापासून आभार मानते. रुपेश दादा, खरंच प्रियाताई, तुमचं मनापासून आभार मानते. त्याशिवाय वाजणार नाही. और सबसे कातिल खास तुमच्यासाठी तुमच्या हार्दिक स्वागत असेल आपलं सुद्धा. शिवसेना विभाग क्रमांक 14च्या वतीने आयोजित ही हंडी म्हणजे फक्त आणि फक्त सणच नाही, संस्कृती नाही, तर हा सन्मान आहे स्त्री शक्तीचा. आमच्या महिला गोविंदा पथकानं या सराव हंडीची सुरुवात केली होती आणि आता पुन्हा एकदा मंचावर इतक्या सामर्थ्यशाली महिला उभ्या असताना समोर हंडी लावणाऱ्या आमच्या महिला. तर एक संवेदनशील राजकारणी महिला म्हणून देखील त्यांची ओळख आहे. हॅलो, गोविंदा पथकाला विनंती आहे, खास आजच्या उघडकडीचा पारंपरिक गोविंदा इथे उमरकडीचा पारंपरिक गोविंदा आहे. आज चोर गोविंदा निघालेले आहेत, त्यांना सर्वांना वाजत गाजत जाऊ दे. वाजत गाजत आपल्या डोंगरी विभागात फिरत आहेत. पारंपरिक गोविंदा, चोर गोविंदा, सर्वांनी त्यांना जागा करू द्या. वाजत गाजत त्यांना सर्वांना जाऊ दे. या सराव हंडीसाठी या महाराष्ट्रातील गोविंदा पथकाच्या या मानाच्या
हल्लीसाठी मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्व वरून पडणारा पावसाचा प्रत्येक देव म्हणजे देव साक्षात तुमच्यावर फुलं बसवतोय आणि तुमची ही जी जिद्द आहे तुमची जी मेहनत आहे त्याच मेहनतीला सलाम करण्याचं काम म्हणून देव सुद्धा करतो तो आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांच्या पाठीशी असताच कायम राहू हीच प्रार्थना त्या ईश्वराच्या चरणी ज्या श्रीकृष्णाची अंडी बोलण्याची संस्कृती आपण इथं गावात आहोत रुपेश पाटलाची त्यांना भीती क्या बात है ठीक आहे करा आहे किती ना रुपेश बाबाची खूप खूप धन्यवाद कारण इतका सुंदर कविता आणि पहिल्यांदाच आली त्याच्यामुळे मला माहिती होता परंतु अतिशय सुंदर तुमच्या सगळ्या टीमचं खूप खूप आभार धन्यवाद आणि आज माझ्याबरोबर इथे मीनाताई कांबळी आमच्या नेते आलेले आहेत त्याचप्रमाणे कलाताई आहेत आशाताई आहेत आणि आमचे विभाग प्रमुख आलेले दिलीप नाईक आहेत आमचे मीडिया कन्सल्टंट मीडिया सल्लागार दिनेश शिंदेजी सुद्धा आलेले आहेत सर्व 8 जणांचा प्रयत्न क्या बात आहे ठाण्याचा सिटी तलाव गोविंद पथक 8 जणांचा मानवी बनवणार रस्ता आहे आणि यांनी दाखवून दिला जो मराठी माणूस तोच या मुंबईखाली गोविंद पथक 7 थरांची सलामी या ठिकाणी देणार आहे या मुंबईखाली गोविंद पथक पहिला गोविंद पथक बाजूला या ठिकाणी सुरू करायचे पहिला ते होतं हा मॅट वरती पहिला गोविंद पथक मॅट वरती गेल्या कित्येक वर्षांची परंपरा अशीच सन्मानपूर्वक सुरू ठेवली आहे आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व अर्थात तुम्हाला सगळ्यांच्या मनातलं एकच नाव म्हणजे माननीय श्री रुपेश दादा पाटील आणि अर्थात त्यांच्या सौजन्यानं सौ प्रिया रुपेश पाटील आणि आता कार्यक्रम रंगात आला आणि तोच रंग आणखी होण्यासाठी तुमच्या सगळ्यांसमोर बिग बॉस फेम अर्थात एकच नाव म्हणजे दादू आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित आहेत काही सन्मान देखील आपण करतोय रुपेश दादांच्या विनंतीला मान देऊन शिवसेनेच्या ज्या पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात रणरागिणी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी प्रियाताई आणि त्याचबरोबर रुपेश दादा हे सन्मान या ठिकाणी करतील आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे साहेबांचं महत्व अधोरेखित आहे आणि खऱ्या अर्थाने साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राला गतिमान करण्याचं काम साहेबांनी केलं आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर काय मागणं वयाचं काय हातन माझ्या पाया झाल्या
आडा निकाल सर्व गोविंद पक्षाला विनंती आहे त्यांना सुरक्षित संरक्षण कवच द्या. आपला गोविंद वरतीच होतो, आपला भाऊ पण वरतीच होतो.
अहो मला तुम्ही या म्हणजे नाही ना भाई 2 मिनिटं या ना असं नाही होत फोटो निघाला फोटो खड़ा खड़ा पूरा थर होने के बाद सलामी देगा ना दे असंच ठेवा मध्ये हात पूरा होने का एक नंबर भाई वो भी बेस्ट सब मेरे लास्ट में कौन बचा सांगायचं नाही फोटो काढला प्लीज थोडा तरी सांग मग 8 से 4-5 फोटो त्याच्यानंतर साई एकवीर आहे शिवशाही जरीमरी नंतर कप्पर आहे परत ऐक 1 मिनिट आहे साई एकवीरा शिवशाही जरीमरी आणि त्यानंतर कप्पर ऐकलं का चल ठीक आहे बघू हा व्हिडिओ काढतोय रेडियो जा निकालना भाई अच्छा रेडी है ना भेटली अजून पकडील सर्व गोविंद पक्षाला विनंती प्रवास त्यांच्यासाठी या जवळ या सर्वांनी जे लहान मुले आहेत त्यांना शिवनेरी गोविंद पथक आणि दुसरं गोविंद पथक आहे शिवतेज गोविंद पथक ठाणे महिला गोविंद पथक 7 बनवले होते. या दोघांमध्ये विजेता ठरवण्यासाठी चिठ्ठी उडवण्यात येते आणि चिठ्ठी उठत आहे
आपल्या सर्वांची लाडकी शर्मा लाईव्ह आहे. शिवतेज गोविंदा पथक शिवतेज गोविंद पथक ठाणे. पुरुषांमध्ये 7 8 लावलेले आहेत. शिवसाई वडाळा किसननगरचा राजा ठाणे. अखिल मुगबाट गिरगाव. अगदीच वेळा यू परशुराम गोविंद पथक कहा चौकी. अग्रेश्वर वडा आणि सिटी तलावाचा राजा ठाणे. सिटी तलावाचा राजा ठाणे. आपल्या सर्वांच्या लक्षात येत नाही. आणि हा गोविंद पथक आहे अखिल मुगबाट. आमचा प्रशिक्षक आहे. गेली 15-16 वर्ष आमच्या बरोबर आहे.